महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा। आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा अभ्यास करत असताना प्राकृतिक म्हणजे त्या ठिकाणचा प्रदेश उंच आहे की कमी उंचीचा आहे, उंची कोणत्या प्रकारची आहे ते या नकाशामध्ये आपल्याला समजत असतं। तर पहा याची सूची दिलेली आहे, इथं सूची दिलेली असते नकाशामध्ये। तर अशा डार्क ग्रीन कलरने म्हणजे हिरव्या रंगाने 0 ते 150 मीटर उंचीचा प्रदेश दाखवलाय। तर पहा हा समुद्र, अरबी समुद्राच्या बाजूचा प्रदेश हिरव्या रंगाने दाखवलेला आहे। तो 150 मीटर पर्यंत इथं दिलेला आहे, मीटर पर्यंत उंचीचा हा प्रदेश आहे डार्क हिरव्या रंगाचा। त्याचप्रमाणे वर पण आहे काही प्रदेश जो की डार्क हिरव्या रंगाचा आहे। त्यानंतर 150 ते 300 पोपटी कलर आहे थोडासा, तर तो पहा तो कुठे आहे, या डार्क हिरव्या रंगाच्या बाजूलाच आहे, थोडासा त्याच्या शेजारीच असतो। त्याच्यापेक्षा तो कसा आहे 150 ते 300 मीटर उंचीचा आहे। त्यानंतर आहे 300 ते 600 मीटर उंचीचा स्किन कलर आहे बघा, 300 ते 600 मीटर उंचीचा भरपूर असा प्रदेश आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर ऑरेंज कलर आहे बघा, तर ऑरेंज कलर हा 600 ते 900 मीटर उंचीचा प्रदेश आहे। 600 ते 900 मीटर उंचीचा हा बराच ठिकाणी तो प्रदेश दिसत आहे। आणि त्यानंतर हा ब्राऊन कलर जो आहे तो 900 ते 1350 मीटर म्हणजे बराच असा उंच प्रदेश आहे तो की या बघा या ठिकाणी दिसतोय। आणि त्यानंतर व्हायलेट कलर जो आहे 1350 पेक्षा जास्त उंचीचा म्हणजे सर्वात जास्त उंचीचा, तर तो आहे अशा ठिकाणी फार तुरळक ठिकाणी तो प्रदेश आहे। तर या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्राच्या प्राकृतिक नकाशावरून त्या प्रदेशाची उंची समजत असते, प्राकृतिक भाग कसा आहे हे आपल्याला समजत असतं। जसं की एका ठिकाणी उंच असेल तर डोंगर रांगा असतील, कमी उंची असेल तर सपाट जमीन असेल, तर याचं आपल्याला या ज्ञान होत असतं या नकाशावरून। तर मग आज तुम्हाला या महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा समजला का सर्वांना? धन्यवाद।